सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, कारण चंद्र हा धनु राशीमधून मध्यरात्रीनंतर मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अर्थात दशम म्हणजे कर्मस्थानामध्ये जाणार आहे. त्यामुळे मेषसाठी सकारात्मक गोष्टी घडतील. समाजामध्ये शुभ खर्च केल्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. तुमच्या 10व्या कर्मस्थानामध्ये चंद्राचा मजबूत योग तयार होतोय. संध्याकाळी एखादी महत्त्वाची तुमची डील फायनल होऊ शकते. सरकारकडनं तुम्ही जिथे काम करत होता तिथे तुमचा सन्मान करण्यात येईल. करिअरसह पर्सनल लाईफमध्ये देखील चांगली सुधारणा पाहायला मिळणार आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमचं लक्ष हे नवीन योजनांकडे लागलेलं असेल. एखाद्या धार्मिक स्थळाला नक्की भेट दिल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कायदेशीर वाद सुरू असेल तर गोष्टी तुमच्या बाजूने घडणार आहेत. खूप दिवसांपासून तुम्ही जागा बदलण्याचा विचार करत होता, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. दुपारी काम करताना थोडी समस्या येईल, परंतु काळजी नसावी, तुम्ही त्यावरती मात करू शकाल. घरामध्ये वातावरण समाधानाचं असेल, तसेच तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. ऑफिसमधील सहकारी तुमच्या बाजूने असतील आणि तुम्हाला कामामध्ये मदत करतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा क्रिएटिव्ह गोष्टी घेऊन येणार आहे. एखादं कलात्मक किंवा आवडीचं काम तुम्हाला करायला मिळेल. तुमच्या आवडतं काम करायला मिळाल्यामुळे वेळ अगदी तुमचा आनंदात जाईल. तुम्ही रिलॅक्स फील कराल. तुम्हाला काही नवीन कल्पना सुचू शकतील, त्या तुम्ही लिहून ठेवा. वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कामात मदत मिळेल. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक गोष्टी घडताना पाहायला मिळतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही जर मन लावून काम केलं तर त्यात तुम्हाला भरपूर फायदा देखील होईल. कामातील फोकस तुम्ही कमी होऊ देऊ नका. जे काही काम तुमचं अपूर्ण राहिलं आहे ते पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काही नवीन चर्चा होतील, त्याचा तुमच्या सूचनांचा त्यामध्ये विचार करण्यात येईल. तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहेत असं दिसतंय. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यक्रमामध्ये जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज व्यस्त राहणार आहेत. आज धर्म, अध्यात्म याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही खास वेळ काढाल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुम्ही घाबरू नका. तुमचं काम एकनिष्ठतेनं करा. काम करताना अजिबात घाई गडबड करू नका. जे काही तुम्ही काम करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्ही संवाद, संयम आणि सावधगिरी या 3 सूत्रांचा वापर करायला हवा. आजूबाजूच्या लोकांशी तुमचा वाद होणार नाही याची काळजी घ्या. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याबद्दल चर्चा होऊ शकते. तुम्ही आज नशिबावरती विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं काम करा. जी व्यक्ती मेहनत करते त्यांना नक्कीच यश मिळतं. तुमच्या बाबतीमध्ये सकारात्मक गोष्टी होतील आणि वेळ हळूहळू तुमच्या बाजूनं सरकू लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे. कामाशी संबंधित सर्व वाद तुमचे कमी होणार आहेत. खूप दिवसांपासून तुम्ही एका समस्येमध्ये अडकला होता, त्यावरती तुम्हाला तोडगा सापडेल आणि तुम्ही रिलॅक्स फील कराल. नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेच्या बाबतीमध्ये काही जण तुम्हाला त्रास देतील, तेव्हा सावध राहा. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर ते जास्त उत्तम राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा मजबूत आहे. तुम्हाला दिवसभर लाभाच्या संधी मिळतील. तुम्ही कामामध्ये सक्रिय राहिल्यामुळे नकारात्मक विचार तुमचे कमी होतील. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये तुम्ही सकारात्मक विचार करा. नोकरी किंवा व्यवसाय काही नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा, कारण त्यामुळे भविष्यात तुमचा फायदा होईल. तुम्हाला कामामध्ये हळूहळू यश मिळणार आहे, परंतु यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील द्विगुणित होईल आणि कामातील वेग वाढेल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, पण तुम्ही सावध राहा. जे काही काम तुम्ही करत आहात त्यात सतर्कता बाळगा. व्यवसायात थोडीशी जोखीम घेतली तर तुमचा लाभ होईल, परंतु तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. दैनंदिन कामासोबत तुम्ही काही नवीन गोष्टी देखील करणार आहात. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी तुम्हाला आर्थिक मदत करावी लागू शकते. तुम्ही नक्की मदत करा, कारण आज आपण मदत केली तर आपल्या पडत्या काळात लोक आपल्याला मदत करतील. नवीन संधी तुमच्या आसपास असूनही तुम्ही ती ओळखण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. घरातील रोजची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ उत्तम आहे. तुम्ही नकारात्मक विचार करणं कमी करा. जे काही होतं ते आपल्या भल्यासाठी होतं असा विचार करा. मुलांबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. प्रामाणिकपणा आणि नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. एकाच वेळी अनेक कामं केल्यामुळे तुमची थोडीशी धावपळ होईल. तुम्ही वेळेनुसार कामाचं नियोजन करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचे लोक दिवसभर व्यस्त राहणार आहेत. दरम्यान तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हवामान बदलानुसार तुमच्या आहारामध्ये बदल करा. तुम्हाला पुरेशी झोप देखील फार महत्त्वाची आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. व्यवसायामध्ये वेळ समाधानकारक आहे. घाईघाईमध्ये चुका होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक काम अगदी विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन रास आज तुम्हाला लाभ देणार आहे. व्यवसायामध्ये तुम्ही घेतलेली जोखीम सकारात्मक ठरेल आणि फायदा होईल. सध्या वातावरणाकडे पाहता काहीही काम किंवा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक राहील. काही समस्या संयम आणि आपुलकीने वागणुकीमुळे तुमच्या दूर होतील. बुद्धीचा वापर योग्य प्रकारे करा, म्हणजे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. गरजवंताला मदत करणं तुमच्यासाठी सकारात्मक राहील. असं काम करू नका ज्यामुळे घरातील व्यक्तीला त्रास होईल. दुसऱ्यांना त्रास देऊन आपण स्वतःचं भलं कधीच करू शकत नाही. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली?
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.